जय श्रीराम. भक्तांनो, लक्ष देऊन ऐका. उद्या 5 मेचा पूर्ण दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चुकूनही या दिवसाकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर वर्षभर पश्चाताप करावा लागेल. उद्या वर्षातील पहिला बडा मंगळवार म्हणजेच ज्येष्ठ महिन्यातील पहिला मंगळवार आहे. यावर्षी अधिक मासामुळे एकूण 8 ज्येष्ठ मंगळवार येत आहेत, जो अत्यंत दुर्मिळ योगायोग आहे. मग ज्येष्ठ मंगळवार हा का साजरा करतात? यामागे एक प्रसिद्ध कथा आहे. असे मानले जाते की जेव्हा हनुमानजी प्रभू श्रीरामांना पहिल्यांदा भेटले, तो दिवस ज्येष्ठ महिन्यातील मंगळवार होता. दुसरी एक कथा अशी आहे की अयोध्येचे नवाब वजीद अली शाह यांच्या काळात त्यांच्या पत्नीने हनुमानजीची भक्ती केली आणि त्यांचा मुलगा बरा झाला. त्यानंतर त्यांनी लखनौच्या हनुमानबारी मंदिरात मोठे उत्सव सुरू केले, जे ज्येष्ठ मंगळवारी असायचे. पण सर्वात मोठी मान्यता अशीच आहे की हनुमानजी पहिल्यांदा श्रीरामांना मंगळवारच्या दिवशी भेटले होते आणि तो मंगळवार हा ज्येष्ठ महिन्यातला होता. तर उद्याच्या मंगळवारी म्हणजेच 5 मेला पहिला मंगळवार पडत आहे. तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे? तर हनुमानजींना शेंदूर आणि लाल फुले अर्पण करायची आहेत. हनुमान चालीसाचे 11 वेळा किंवा 7 वेळा वाचन नक्की करायचं आहे. शक्य असल्यास गरिबांना अन्न किंवा पाणी दान करायचे आहे. त्याचप्रमाणे एकूण 8 मंगळवार पडत आहेत. ते स्क्रीनवर दिल्याप्रमाणे आहेत. या 8 मंगळवाराच्या काळात हनुमानजीची खरी भक्ती केल्याने तुमच्यावरचे सर्वात मोठे संकटही टळू शकते. कमेंट्समध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 मेला दुसरा एक योग येत आहे, ती म्हणजे अंगारकी चतुर्थी. अंगारकी संकष्टी चतुर्थी जी आहे ते 5 मेलाच येत आहे. त्यामुळे खूप मोठा योगायोग जुळून आलेला आहे. उद्याच्या दिवशी आहे म्हणजेच 5 मेच्या दिवशी तुम्हाला श्री गणेशाची बी कृपा लाभणार आहे आणि त्याचप्रमाणे हनुमानदादाची देखील कृपा लाभणार आहे. तरी भक्तिभावाने तुम्ही उद्याचा उपवास करू शकता अंगारकी चतुर्थीचा आणि दोन्ही देवतांची तुम्ही सेवा करू शकता. जय श्रीराम. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.